नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, मराठा आरक्षणाची लढाई मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये पार पाडली आणि त्याला यश फळ देखील मिळालं. त्यानंतर सरकारने 3 GR काढले आणि याचा सगळ्या मराठा समाजाला आनंद झाला. मात्र याचा आनंद हा ओबीसी समाजाला झाला नाही. त्यांच्यामध्ये नाराजी व्यक्त झाली. ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आणि छगन भुजबळ यांची नाराजी ही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितली, त्यानंतर मीडियासमोर बोलताना पण सांगितली. मात्र भुजबळ यांच्या या नाराजीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आणि तो गौप्यस्फोट त्यांनी केला इंडियन एक्सप्रेसच्या कार्यक्रमात बोलताना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं सांगितले की मराठा समाजास आरक्षण देण्यात ज्या काही तरतुदी होत्या, ज्या काही अटी होत्या, त्याही सरकारने मान्य केल्या. त्या 8 अटींपैकी 6 अटी मनोज जरांगे पाटील यांच्या मान्य झालेल्या आहेत आणि या संदर्भात म्हणजे हैदराबाद गॅझेटियरच्या ज्या काही नोंदी सापडण्यात येणार त्या सापडल्यानंतर त्यांना जात प्रमाणपत्र हे मिळेल. मात्र ही चर्चा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या आधीच उपमुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झाली होती, हे कुणबी सर्टिफिकेट देण्याबाबत. परंतु या तिघांच्या चर्चा ज्या होणार होत्या त्या तर झाल्याच, पण त्याच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व छगन भुजबळ यांच्यामध्ये सुद्धा या GR संदर्भात चर्चा झाली होती व यात हे सुद्धा ठरलं होतं की मराठा समाजाला एक GR काढून द्यायचा. मात्र त्यानंतर सुद्धा भुजबळांनी माध्यमांशी बोलताना आपली नाराजी व्यक्त कशी केली गेली, हा सगळ्यात मोठा प्रश्न एकनाथ शिंदे यांच्या मनात उभा राहिला. म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं म्हणणं असं होतं की जी GR संदर्भातली जी पूर्वकल्पना होती ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भुजबळांमध्ये झालेली होती, तरी सुद्धा त्यांनी नाराजी कशी काय व्यक्त केली याची पूर्वकल्पना असताना सुद्धा तर हा मोठा गौप्यस्फोट त्यांनी उपस्थित केला इंडियन एक्सप्रेसच्या कार्यक्रमामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.